काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन महादेव पाहायला मिळालं। जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांच्या विरोधात सेनेनं मोहीम सुरू केली आहे। भारतीय जवानांच्या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। लष्करच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा झाल्याचं समजतंय। मारलेल्या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याची शंका सुद्धा व्यक्त करण्यात येते। मोठी बातमी आपण बघतोय जम्मू काश्मीरमधून। तर प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अपडेट आहे? हशीम मुसा याचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष जे आपले यांनी दिलेली आहे। मात्र अद्यापर्यंत अधिकृत घोषणा या संदर्भात झालेली नाहीये। मात्र जे मृत्यू झालेले लोक आहेत त्यांचे फोटोग्राफ जे आहेत ते आता समोर येत आहेत। हशीम मुसा हा पाकिस्तानी लष्करामध्ये निमलष्करीमध्ये जवान होता आणि त्याने विशेष सेवा गटाकडून प्रशिक्षण घेतलेलं होतं। या प्रशिक्षणात युद्ध रणनीती आणि पर्वतीय भागामध्ये कशा पद्धतीने युद्ध करायचं याचा समावेश होता। पहलगाम जो हल्ला झाला त्याचा तो मास्टर माइंड होता अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्याच्यानंतर आज जे ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे। आज सकाळीच सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी एकत्रित येत लष्कराचं ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं होतं। या ऑपरेशन मध्ये हे जे TRFचे 3 दहशतवादी होते त्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे। लिडवास हा श्रीनगरचा एक भाग आहे। त्या भागातील एक घनदाट जंगल आहे। या जंगली भागामध्ये हे दहशतवादी लपत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार आज सकाळपासून या भागामध्ये ऑपरेशन सुरू होतं। या ऑपरेशन मध्ये हे 3 दहशतवादी जे आहेत ते ठार झाल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यांचे नक्की शिवाजी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी। तर लष्करच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा झालेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन महादेव सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। लष्करच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा झाल्याचं समोर आलंय। मारलेल्या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त करण्यात येते। मोठे अपडेट आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय। भारतीय जवानांच्या या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता हे ऑपरेशन महादेव। जम्मू काश्मीरमध्ये मारलेल्या या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त करण्यात येते। भारतीय जवानांच्या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरमध्ये हे ऑपरेशन महादेव सुरू आहे आणि या अंतर्गत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। भारतीय जवानांच्या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे। लष्करच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा झालाय। मोठे अपडेट आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय। ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मोठी अपडेट। या मारलेल्या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त करण्यात येते। जम्मू काश्मीरमध्ये मोठी बातमी आपण बघतोय। ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। यासीर आणि सुलेमान अशा 2 दहशतवाद्यांचा यामध्ये खात्मा झाला। त्याची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। जम्मू काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन महादेव सुरू आहे। यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याची शंका आता व्यक्त करण्यात येते। मोठी बातमी आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय। ऑपरेशन महादेव अंतर्गत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। दहशतवाद्यांच्या विरोधात सेनेची मोहीम सुरू होती आणि या भारतीय जवानांच्या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। तर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवणकर जोडले गेलेले आहेत। तर आपण बघतोय की ऑपरेशन महादेव अंतर्गत 3 दहशतवाद्यांचा खात्मा जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे आणि या 3 दहशतवाद्यांचा कुठेतरी पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याची चर्चा होतीये। नाही, नक्कीच आहे। मला असं वाटतं की आपल्या
सुरक्षा यंत्रणेची ही अत्यंत मोठं यश आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती निर्घुणपणे निर्भीडपणे हल्ले केले गेलेले होते आणि त्यानंतर ह्या दहशतवाद्यांचे एकूण 5 दहशतवादी ज्यामध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांचा जे सर्च ऑपरेशन आहे हे कंटिन्युअसली चाललेलं होतं. मला असं वाटतं की त्यांना आज एक मोठं यश मिळालंय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. यातनं आपल्याला हा जो मेसेज आहे हा प्रामुख्याने जो द टेरर रेजिस्टन्स फ्रंट सारख्या संघटना असतील किंवा पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना असतील यांच्यासाठी हा अत्यंत सज्जड इशारा आहे, दम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 2च दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाचं विधान केलेलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की भारताचे जे शत्रू आहेत किंवा जे भारत विरोधी दहशतवादी कारवाया करणारे जे दहशतवादी हे भारतात सुरक्षित राहू शकत नाहीत. आणि मला असं वाटतं की ह्या जो त्यांचा इशारा होता त्याच्या अनुषंगानेच आपण असं म्हणू तुम्ही कुठेही लपा, आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि तुम्हाला यमसदनी पाडू तुम्हाला. आणि त्याचा जो आपण सांगितलं होतं की याचा पूर्णपणे आपण बदला घेऊ आणि ज्यांनी हे केलंय त्यांना विल हेल्ड देम अकाउंटेबल, म्हणजे आम्ही त्यांना निश्चितपणे धडा शिकवू. ही जे भारताने यापूर्वीच ऑपरेशन सिंदूर दरम्यान घोषणा केली होती. मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून पडलेले पाऊल आहे. द टेरर रेजिस्टन्स फ्रंट जी आहे त्याला अमेरिकेने नुकतंच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे. आणि मला असं वाटतं की अजूनही खूप सारे इनपुट्स ह्या दहशतवाद्यांवरती जो त्यांना जे आता ठार करण्यात आलंय त्याच्यानंतर जे सर्च ऑपरेशन होईल त्यामधनं अनेक महत्वपूर्ण गोष्टी त्या निश्चितपणे मिळू शकतात. मला असं वाटतं की जम्मू काश्मीर मधल्या टेरर रेजिस्टन्स फ्रंट असेल किंवा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना असेल यांना देखील हा सज्जड दम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जर पहलगाम हल्ल्यानंतर खरं तर जम्मू काश्मीरच्या या पहलगाम हल्ल्यानंतर काहीचं दहशतीचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यावरती या कारवाईनंतर काय परिणाम होईल? निश्चित आहे. एक तर आपण यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, संपलेलं नाहीये. जोपर्यंत दहशतवादाचं समूळ उच्चाटन हे जम्मू आणि काश्मीर मधनं होत नाही तोपर्यंत हे सातत्याने चालू राहील. दुसरा मुद्दा असा आहे की यावेळेला दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक काही विशिष्ट प्रवाह रुजवण्याचा प्रयत्न केला होता पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर. एकतर धर्माच्या आधारावरती सेग्रिगेट करून अटॅक करणं असेल, पर्यटकांना टार्गेट करणं असेल, एकूणच जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवरती कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न हा दहशतवाद्यांकडनं झालेला होता. त्यामुळे या दहशतवाद्यांना शोधणं, त्यांना ठार करणं हे देखील यासाठी पण गरजेचं होतं की एकूणच भारतीयांचा जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांचा आपल्या सिस्टम मधला जो विश्वास आहे तो अजूनही द्विगुणित झालेला आहे असंही आपल्याला म्हणता येईल. त्या दृष्टिकोनातून देखील हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मारलेल्या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन होतं अशी शंका व्यक्त करण्यात येते. जम्मू काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन महादेव यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.